याचा जर विचार केला तर सर्वात मोठी समस्या आहे ती प्रदूषणासंदर्भातली. मात्र प्रदूषण हे केवळ फक्त पर्यावरणापुरती मर्यादित आहे का? तर नव्हे. राजकीय वातावरण देखील गढूळ आणि प्रदूषित झालंय का? अशा एक ना अनेक विषयांवरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या क्रॉसफायरमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्या म्हणजे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री स्वतः पंकजाताई मुंडे. पंकजाताई, खूप खूप स्वागत आपलं आजच्या क्रॉसफायरमध्ये. थँक्यू. आजच्या प्रश्नांसाठी तयार आहात आपण? हो, नेहमीच तयार असते. येस. तर पहिला आणि महत्वाचा प्रश्न मला आपल्याला हा करायचा आहे की 2023 सालचा आलेला एक महत्वपूर्ण अहवाल होता, ज्यामध्ये संपूर्ण जगभरात आणि देशभरातल्या 131 शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ज्या प्रदूषित शहरांपैकी एकूण 13 पेक्षा जास्त शहरांचा समावेश हा आपल्या महाराष्ट्रातल्या शहरांचा प्रदूषणासाठी म्हणून ओळखला जात होता. पर्यावरण मंत्री पद घेतल्यानंतर एक मोठी जबाबदारी आता तुमच्यावरती आहे की पर्यावरण त्याची काळजी घेत असताना प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करणं हे तुमचं पहिलं ध्येय आहे का? आणि जर असेल तर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये त्यावरती उपाययोजना काय आहेत? ऍक्च्युली हा खूप व्याप्ती असणारा विषय आहे. मी जेव्हा पहिल्यांदा काम केलं तेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं, जलसंधारण म्हणून काम केलं, महिला बाल विकास मधून काम केलं आणि त्या सगळ्या कामांमध्ये कुठे ना कुठे निसर्गाशी माझा संबंध येत गेला. कारण जलसंधारण करताना सुद्धा गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण, पाणी अडवा, पाणी जिरवा, बेसिकली पाणी म्हणजे पर्यावरणाचा फार सगळ्यात महत्वाचा भाग होता. प्रचंड दुष्काळाला तेव्हा आम्ही सामोरे जात होतो. त्यामुळे प्रदूषणाचा पर्यावरणाशी संबंध आहे आणि पर्यावरण प्रदूषण मुक्त झालं तर त्याच्यासारखी सुंदर गोष्ट कुठली नाही ही जाणीव मला आधीच होती. पर्यावरण खातं जे आहे त्याचं फार वेगळा विषय आहे. त्याची व्याप्ती अशी आहे की काही गोष्टी वनविभागाकडे येतात, काही गोष्टी इंडस्ट्रीकडे येतात, काही गोष्टी आणखी अर्बन डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंट या विषयांकडे येतात आणि त्यामुळे त्याचं जे खातं आहे ते खातं मुळामध्ये इंडस्ट्रीला परवानगी देणे, त्यांच्यावर प्रदूषणाची कारवाई करणे, त्यांच्या प्रदूषणाच्या त्रुटी भरून काढणे, ज्या बिल्डिंग्स बनतायत मोठ्या त्या बिल्डिंग्सना परवानगी देणे, त्यांच्याकडून होणारं प्रदूषण टाळण्यासाठीच्या त्रुटी भरून काढणे आणि मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे, आता कोस्टल हायवे आहे, मोठे मोठे हायवे आहेत, तिथे जे प्रचंड काम चालू आहे त्याच्यामुळे होणारं प्रदूषण त्याच्यावर थोडंसं वचक ठेवणे हे मर्यादित त्याची भूमिका आहे. त्याला अजून ऍड करायचं झालं तर नदी पुनर्जीवन, सरोवरांचं पुनर्जीवन हा पण विषय त्याच्यामध्ये येतोच. तर या सगळ्या विषयांना मी आता बऱ्यापैकी हाताळते आहे. तर आतापर्यंत असं आहे की नोटीस देणे, परवानगी देणे आणि त्यांच्याकडनं त्रुटी पूर्ण करणे ह्याच्यावर काम चालूच आहे. पण नदी पुनर्जीवन जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं नमामि गंगे हे जे प्रोजेक्ट आहे त्याच्यावर आपलं नमामि चंद्रभागा, गोदावरी ह्या कार्यक्रमांना थोडी वेगळी दिशा देणे, येणाऱ्या कुंभची तयारी करणे, असं भलं मोठं वजन माझ्या डोक्यावर आहे. आणि मी तेव्हाही जलसंधारणाचे जेव्हा जलयुक्त शिवार मी केलं तेव्हाही लोकसहभागाला मी फार महत्व दिलं. लोकांच्या सहभागाशिवाय योजना यशस्वी होत नाहीत. प्रदूषण जी आता परिस्थिती आहे त्याचा एक असूर झालाय मोठा आणि त्याला एक अगदी असं जादूची कांडी फिरवून कमी करता येणार नाही. साहजिक आहे. आता तुम्ही समजा मिठी नदी पाहिली किंवा तुम्ही अनेक नद्यांचं प्रदूषण पाहिलं, हे असंख्य वेळा त्याला न हाताळल्यामुळे झालेलं आहे. तर त्याला तेवढ्याच वेळ द्यावा लागेल ते संपुष्टात आणण्यासाठी. पण ते असं एका दिवसात होणारी गोष्ट नाही. पण ताई, जलसंधारणाचा तुमचा पूर्वानुभव आहे, आता एक नवीन अनुभवाला सामोरं जाण्यासाठी तुम्ही तयार आहे. मात्र अगदी काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं की राज ठाकरेंनी एक महत्वाचा मुद्दा नद्यांसंदर्भातला उपस्थित केलेला होता की महाराष्ट्रामध्ये असलेल्या आपल्या सर्वच नद्यांना पुनरुज्जीवित करण्याचं ध्येय असायला हवं का? कारण आपले जे गावखेड आहेत, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातही राहून चुकलेला आहात, मुंबई मोठ्या शहरातही आपण राहत आहात, अशा वेळेला या नद्यांचं महत्व किती आहे, त्याच्या आजूबाजूला जी गावं वसतात त्यांचं महत्व किती आहे आणि त्यानुसार आपलं ध्येय पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी साधारण किती असू शकतो असं आपल्याला वाटतं? हे नद्यांचं महत्व तर आहेच आहे. म्हणजे पाण्याशिवाय जीवनच नाही आणि हे जीवन पाण्यामुळे जात आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. माझ्या जिल्ह्याला 2013-14च्या दुष्काळात लोक पाण्याविना मरत होते, पशुपक्षी मरत होते, प्राणी मरत होते. हे महत्वाचंच आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे नियमांविना जीवन नसलं तर हे परिस्थितीच आली नसती. नियम हे अत्यंत उद्ध्वस्त झाल्यानंतर बनवल्याने उपयोग नाही. नियम हा जीवनाचा भाग झाला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाला हाताळण्यासाठी अगदी लहान वयात, अगदी आम्ही तर आता असं करतोय की शालेय शिक्षणामध्ये पर्यावरण हा विषय ठेवा,
त्याचबरोबर तुम्ही कॉलेजच्या शिक्षणामध्ये पर्यावरण हा विषय ठेवा, लोकांना त्याच्यावर अभ्यास करू द्या, रिसर्च करू द्या. हा झाला व्याप्त विषय. आता तर आम्ही जे नदी पुनर्जीवन करतोय त्याला निधी येतोय, त्याच्यामध्ये नदीचं संवर्धन, पुनर्जीवन आणि मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाल्यामुळे हे प्रदूषण वाढतंय. कारण लोक शहरं वाढवत आहेत, शहराचे व्याप्ती वाढवत आहेत, शहराच्या सीमा वाढवत आहेत. मग ते जे आपण तिकडे जी घाण करतोय, जे सुवेज तयार होते त्याचं कुठे टाकतायत, ते नदीत नेऊन टाकतात. मग एसटीपी लावतोय, पण एसटीपी बऱ्याच अंशी चालत नाहीये, सगळ्या संपूर्ण क्षमतेने चालत नाहीये. त्यामुळे कडक नियम करणं ह्याच्यावर माझा सध्या फोकस आहे आणि मग त्याचा अवलंब करणं. आणि त्याचबरोबर जो निधी येतोय तो निधी अत्यंत योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे, नदीचं पुनर्जीवन झालं पाहिजे. हा एक वेगळा विषय. आम्ही ते खूप चांगलं हाताळतोय सध्या. पण आता जसं मी 3-4 महिने झाले मंत्री होऊन, तर एकदम त्याच्यात रिझल्ट दिसेल असं नाही. पण आता मुंबई खूप प्रदूषित होती डिसेंबरमध्ये. मी सांगितलं होतं फेब्रुवारीमध्ये मुंबईचं प्रदूषण कमी होईल आणि बऱ्यापैकी आता आपण त्याच्यात यश घेतोय. आता मी त्या दिवशी कोस्टल हायवेवरनं येत होते असेंब्लीला आणि तिथे काम चालू होतं आणि ते सगळं जे सिमेंट त्यांनी आणून टाकलं होतं ते सगळं उघडं होतं आणि त्याच्यावर हवा आली की ते उडत होतं हवेमध्ये. मग मी त्यांना नोटीस पाठवली. संध्याकाळी जाईपर्यंत त्यांनी ते आच्छादन केलं होतं. त्यांचं काही नियम पाळणं मस्ट आहे, मस्ट आहे आणि त्याच्यावर थोडंसं कडक आपण म्हणजे. बरं, नियमांसंदर्भात तुम्ही बोलताय, मात्र उपाययोजना देखील प्रभावीपणे राबवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. कारण जसं आता सौर ऊर्जा